नमस्कार मंडळी. महाराष्ट्रीयन जेवण म्हणले म्हणजे भरीत आणि भाकरीशिवाय ताट पूर्ण होणार नाही. सर्वांचीच ही आवडती डिश आहे आणि वर्षभर कोणत्याही ऋतूत ही डिश बनवून खाऊ शकतो. साता समुद्रापार खवय्यांच्या जिभेवर जाऊन बसलेली ही जोडगोळी आहे. वांग्यामध्ये पोषक तत्वांचे भांडार आहे. बरेच जण वांग्याच्या भाजीला नाकं मुरडतात. अगदी मी सुद्धा लहान असताना आठवतंय, वांग्याची भाजी खात नव्हते. पण माझी शिक्षिका असलेली आई तिने आग्रह करून वांगे खायला लावले. भरीत करण्यासाठी ही वांगी घेतली आहे. ह्या वांग्यांना काटेरी वांगी असे म्हणतात. त्याला ग्राफिटी एक प्लांट असे म्हणतात. तसेच भित्तीचित्रे वांगे असेही म्हणतात. वेगवेगळ्या रंगाची आणि वेगवेगळ्या आकाराची वांगी मिळतात. बरेच जण चातुर्मासात वांग वातुळ म्हणून खात नाही. चंपाषष्ठीला खंडोबाचा नैवेद्य दाखवून वांगी खायला लागतात. या दिवसाला वांगीचट असेही म्हणतात. वांगे गॅसवर काळजीपूर्वक भाजायचे, खूप जाळायचे नाही आणि वांगी भाजून झाल्यानंतर एका पातेल्याखाली 5 ते 10 मिनिटं झाकून ठेवायची, म्हणजे साले लवकर सुटतात. वांग्यामध्ये सी विटॅमिन, मॅग्नेशियम, नियासिन, कॅल्शियम भरपूर प्रमाणात असतात. त्याचप्रमाणे वांग्यामध्ये लोहही भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे वांगी चिरल्या चिरल्या हवेशी संपर्क आल्यास वांगी लगेच काळी पडतात. म्हणून चिरल्यावर वांग पाण्यात टाकायचे. वांग्यामध्ये कॅलरीज खूप कमी असतात, त्याच्यामुळे वजन नियंत्रित राहते. वांग्यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते, त्याच्यामुळे साखर नियंत्रित राहते. वांग्याचे भरीत करण्यासाठी मी ही वांगी गॅसवर भाजलेली आहेत आणि त्याचे सालं काढत आहे. कमीत कमी साहित्यामध्ये अतिशय स्वादिष्ट असे हे भरीत होऊ शकते. भरीत करण्यासाठी चिरलेला कांदा, चिरलेला टमॅटो, कोथिंबीर आणि मिरच्या हे साहित्य घेतलेलं आहे. ही वांगी थोडीशी हिरवट आणि थोडीशी जांभळी अशी वांगी आहेत. पाण्याचा हात लावून ह्या वांग्याचे वरचे कव्हर काढायचे. वांग्याचे प्रत्येक पाकळी तपासून त्यात आळी नाही ना हे बघायचे. बऱ्याच लोकांना वांग्याची ॲलर्जी पण असू शकते. तसेच किडनी स्टोनचा त्रास असणाऱ्यांनी पण वांगी खाऊ नये. वांगी विकत घेताना त्याचा ताजेपणा, त्याचा देठ बघून लगेच समजतो. जर वांग्यावर बारीकसे काळे छिद्र कुठे असेल तर ते वांग हमखास किडलेले असते. जगप्रसिद्ध बल्लवाचार्य वांग्याच्या नवीन नवीन रेसिपी शोधून काढतात. वांग्याचे भरीत करण्याचे पण खूप प्रकार आहेत. कोणी त्याच्यामध्ये लसूण आणि शेंगदाण्याचा कूटही घालतात. हिरव्या मिरचीच्या ऐवजी लाल तिखट घालतात. तर कोणी भरीत तयार झाले की त्याच्यामध्ये दही पण घालतात. बिहार आणि उत्तर प्रदेशात लिट्टी चोखा म्हणून एक प्रसिद्ध प्रकार आहे. त्यामध्येही वांग्याचे भरीत आणि त्याच्याबरोबर लिट्टी खातात. झटपट भरीत करायचे असेल तर वांगी न भाजता कुकरमध्ये ही वांगी उकडायची. उकडलेली वांगी कांदा, टमॅटो, मिरची या फोडणीमध्ये घालायची. या वांग्याच्या भरताबरोबर हिराच्या हातची खमंग ज्वारी आणि बाजरी दोन्ही पिठांची एकत्रित भाकरी खायची. ज्वारी बाजरीची दोन्ही पिठं एकत्र केल्यामुळे भाकरी खमंग होते. तशीच खूप मऊ पण होत नाही आणि खूप कडकही होत नाही. ज्वारी आणि बाजरीच्या पिठाचे प्रमाण हवामान बघून घ्यायचे. थंडीच्या दिवसात बाजरीचे प्रमाण जास्त, ज्वारीचे प्रमाण कमी, तर इतर वेळेस ज्वारीचे प्रमाण जास्त आणि बाजरीचे प्रमाण कमी असते. या भाकरीला खालून आणि वरून दोन्ही बाजूने तीळ लावलेले आहेत. अशी ही वर्षभर मिळणारी भाजी. या वांग्याच्या भाजीपासून वांगी भात, भरली वांगी असेही प्रकार बनवू शकतो. या काटेरी वांग्यांपासून केलेल्या भरिताचे वैशिष्ट्य म्हणजे या भरताला पाणी सुटत नाही. वांग्याच्या भरताला जे पाणी सुटते त्याला जळगावला वांग्याचे तेल असे म्हणतात. गप्पा मारता मारता आपले भरीत आणि भाकरी तयार झाली. मंडळी, तुम्ही सुद्धा भरीत आणि भाकरी करून बघा. धन्यवाद.